अमरावती के इतवारा बाजार क्षेत्र में उड़ान पुल के निर्माण को 7.5 साल पूरे हो गए हैं, लेकिन अब तक ये कार्य अधूरा ही पड़ा है। प्रशासन की ढिलाई और टालमटोल भरी कार्यशैली इसकी मुख्य वजह रही है। इसी के खिलाफ पूर्व राज्य मंत्री और कांग्रेस नेता सुनील देशमुख ने नागपुर हाईकोर्ट की खंडपीठ में जनहित याचिका दायर की थी। इस पर सुनवाई करते हुए न्यायालय ने राज्य के प्रमुख सचिव पर व्यक्तिगत रूप से 1 लाख रुपए का जुर्माना लगाया है। आपल्याला माहित आहे की पूर्वपासून पश्चिमेकडे समजा अमरावतीला जायचं असेल तर इतवारा बाजारसारखा अत्यंत वाहतुकीसाठी कठीण असलेल्या परिसरातून आपल्याला जावं लागतं. म्हणून मी 2016 साली CRF सेंट्रल रोड फंडमधून श्री गडकरी साहेबांना विनंती केली होती आणि त्याप्रमाणे तो फ्लायओव्हर मंजूर झाला होता. तो चित्रा चौकापासून सुरू होत होता आणि तिकडे नागपुरी गेटच्या तिकडे तो उतरत होता. 2016 त्यांना 2018 मध्ये त्याची वर्क ऑर्डर झाली आणि 2 वर्षात म्हणजे 3 जानेवारी 2020 पर्यंत तो फ्लायओव्हर त्यांना कंप्लीट करायचा होता, तो उड्डाणपूल. पण 2019च्या निवडणुकीत मला पराभव पत्करल्यानंतर प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी आणि जनप्रतिनिधींनी त्याच्यावर अक्षम दुर्लक्ष केलं आणि अर्धवट पडलेला तो फ्लायओव्हर 5 वर्ष झाले तरी अजून तो सुरू झाला नव्हता. त्यामुळे त्या परिसरातील लोकांना प्रचंड गैरसोय झालेली होती. धुरामुळे पोल्युशन, रस्त्यामध्ये वाहतूकचा खोळंबा, आजारी पण लोकांना इकडे येण्यासाठी अडचणी. पण प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाईलाजाने मी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका टाकली होती आणि या जनहित याचिकेचा निर्णय अत्यंत पॉझिटिव्ह लागला. त्यांनी प्रशासनाला इतकं खडसावलं की 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा फ्लायओव्हर कंप्लीट केला पाहिजे, नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. तसंच प्रधान सचिवांनी ॲफिडेव्हिट द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी काही चालढकल केल्यामुळे 1 लाख आता व्यक्तिगत त्यांच्यावर जुर्माना आणि तोही त्यांच्या पगारातून कापण्यासाठी सांगितलं. तसंच दर 4 आठवड्यांनी त्याची प्रगतीचा अहवाल सुद्धा हायकोर्टाला सांगायला सांगितला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्य अभियंत्यांनी याच्यावर स्वतः लक्ष ठेवावं असे निर्देश दिले. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पर्यंत हा फ्लायओव्हर संपूर्ण पूर्ण होईल अशी मला खात्री आहे.